गेली 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 गेली. चमचम होतं मस्त. परत एक लागलाय पाहू शकाल. वा मच्छी आपण फ्राय करून घेते मित्रांनो. काही पीस इकडे ठेवले. तर नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर हेरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज आपण आले मासे पकडण्यासाठी. खूप दिवसांनंतर आपले काही मित्र पण आलेत आणि आजचं जे लोकेशन आहे मित्रांनो, वाकेड आहे मित्रांनो. सो आमच्याच गावचा हा डॅम आहे. तर आज आले मासे पकडण्यासाठी. तर चला जाऊया, बघूया आपल्याला आज कोणकोणते मासे मिळतात. इकडे जर बघाल अशा प्रकारे असं एक वातावरण दिसतंय. दिलीप आणि नामदेव, तर ते दोघं जण आधीच आले मासे पकडण्यासाठी. आणि इकडं अजून एक जण आले गावकरी. अशा प्रकारे इथे त्यांनी गळ जास्त ते लावलेत. मासे बेसिक किती झालं हा दाखव. तर आता त्यांनी एक पकडले बहुतेक, जस्ट आले ते. पण कोणता मासा आहे? त्या मासा बघू शकता, एकदम लहान साईज, एवढी काही मोठी साईज नाही. हां पाहू शकता. तो आज आपण पण आलो आहे. एकदम साधा गळ म्हणू शकता, 1 वर्षाने काढलं आहे. सो अशा प्रकारे बाटलीच आहे. आपण ही जी बॉटल आहे ती असं गोल गोल करून मध्ये फेकूया. आजची जी मच्छी आहे आपण मित्रांनो गांडूळ लावून आपण पकडणार आहे. ही गांडूळ आहे मित्रांनो. याला बरेचसे वेगवेगळे भाषेत, काही ठिकाणी गांडूळ पण म्हणतात. सो तुमच्या इकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या इकडे याला गांडूळ म्हणतात. तो गांडूळ लावून आपण फिशिंग करतोय. आणि जी माशीची जी चराई केली आहे तर ते आपण लहान मुलाला जी सुकडी भेटते ना मित्रांनो, ती आज आपण खाद्यासाठी वापरतोय इथे मच्छीसाठी. अशा प्रकारे आपण हे केले. सो आता आपण टाकूया मध्ये. सो अशा प्रकारे आपला हा सेटअप आहे मित्रांनो. मी तुम्हाला मध्ये फेकून दाखवतो. अशा प्रकारे गांडूळ वगैरे लावले. सो अशा प्रकारे आपण जो आपला जो गळ आहे तो मध्ये टाकले. आता जर मासा जर लागला ही बाटली ऑटोमॅटिक गोल फिरणार आणि आपल्याला लागणार मासा लागला म्हणून समजा. आणि खूप दिवस झाले होते, आपण एक व्लॉगही बनवला नव्हता. सो खूप दिवसांनी फिशिंगचाही व्लॉग बनवला आहे आज. हे जे लोकेशन आहे मित्रांनो, हा वाके डॅम माझ्या गावापासून अगदी एक 7-8 किलोमीटरवर मित्रांनो हे धरण. सो आमच्या गावाचं हेच धरण आहे. हेच पाण्याचा पूर्ण जो पसारा आहे तो पूर्ण आमच्या गावापर्यंत आहे. आणि इथं हा घोटी त्र्यंबकेश्वर हायवे, ही जी गाडी चालली आहे हा घोटी त्र्यंबकेश्वर हायवे मित्रांनो. सो इकडं एक मित्र आहे, यांच्यासोबतच आलं आहे आणि त्यांनी काही मासे पकडलेत. आपण आता जाऊन बघूया इकडं कोणकोणते मासे पकडलेत त्यांनी. बरं जाऊ. हां इकडं पाहू शकाल चिलापी मासे पकडलेत मित्रांनो. 2 पकडलेत. साईज पण चांगली आहे, पाहू शकाल. दोन मस्त साईज चिलापी पकडलेत. लालपरी झाली. आपणही बघूया आपल्याला कोणकोणते मासे लागतात आज. आता परत एक पकडले मित्रांनो, जो आपला जो सर आहे तो. काय साईज, वा 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 मस्त, पाहू शकाल. कशी आहे? वा एकदम सुंदर साईज आहे मित्रांनो. सुंदर माझा गळशडी म्हणून जो आपला लाकडाचा जो सर आहे तो पूर्ण तुटून गेले. जबरदस्त साईज आहे मित्रांनो. जवळपास पाव किलो तरी असेल, पाव किंवा अर्धा केजी असेल. हातात नाही बसत. मस्त. जी गळछडी बघाल तिची हालत कशी झाली आहे. लाकडी गळछडी तुटून गेली डायरेक्ट.
परत इकडे लागली आता डबल दुसरी एक मस्त आपल्या नामदेवने काढली चिलापी चांगल्या साईजची आहे. परत एक लागली मस्त साईज गेली वाटतं हो. परत इकडे लागले बहुतेक चमचम होतं मस्त परत एक लागलाय पाहू शकाल वा अशी होती ती निपटली आणि ही निपटली ही निघून गेली बघू शकाल मस्त साईजचे तिलापी लागतंय. शिलापिया बराचसा वेळ झालाय अजून आपली जी बाटली ती काय अजून वाजली नाहीये पण या दोघांनी मस्त 2 साईजच्या तिलाप्या मिळाल्या. एक तर गेली बहुतेक परत आता लागली. साईज लागली पण एकदम लहान साईज लागली. आता तिला आपण जीवदान देऊन टाकू. एवढा मासा नाही घेऊन जाऊया चांगली साईज आहे बऱ्यापैकी. यांनाच लागतंय आपलं नामदेव भाऊला. सो मित्रांनो बराचसा वेळ झालाय अजून आपला जो फिशिंगसाठी आणलेला डब्बा अजून त्याचा आवाज येत नाही. जवळपास 1 तास झाले आणि जे सरे बनवले लाकडाचे त्यांना बरेचसे मासे लागते. बघू नाही तर आपण पण आपल्याकडे एक गळछडी घेऊ आणि फिशिंग करण्याचा प्रयत्न करू. आपला जो हा गळ आहे तो एकदम मोठ्या साईजचा आहे. तो आता हा गळ चेंज करून बघू आपण. इकडं लहान साईजचा गळ आहे आपल्याकडं तो लावून बघूया आता जरा वेळ. इकडं लाकडाची गळसरी बनवतोय मासे पकडण्यासाठी कारण याला अजून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला नाही माशांचा. आपले जे सर आहेत मित्रांनो फर्स्ट टाइम मी जो सारा घेतला त्याला मच्छी लागली व्हिडिओ काढण्यासाठी मी तसं राहिलो होतो. तोही सारा गेले तुटून 2 सारे झाले आपल्या मित्रांनो तुटायचे. आहे बऱ्यापैकी साईज गेली ना शिट हे सो मित्रांनो आपल्या गळछडीला आहे ना बघा वाम मासा लागले. मी फक्त व्हिडिओ काढत होतो. व्हिडिओ लावता व्हिडिओ चालू नाही झाला. पाहू शकाल वाम मासा लागलाय. वा व्हेरी नाईस. थांबा चांगली साईज आहे मित्रांनो बऱ्यापैकी. तुम्ही बहुत हा वाम मासा आहे मित्रांनो चांगली साईज लागली. मलाही काही मासानं लागतं. आता खूप कंटाळा आले जवळपास 2-3 वाजता आले. दिलीप आणि नामदेव अजून तर मासे त्यांना मिळत आहेत. सो आपल्याला थोडं काम आहे आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे. आणि आता त्यांच्याकडून मासे घेऊ आणि जाऊ आपापल्या घरी. आपल्याला ह्यांनी आहे ना मित्रांनो 3 दिलेत मासे. एक वाम मिळाली होती ती आहे आणि एक मोठ्या साईजची तिलापी आहे. सो 3 आपल्याला दिले आहेत. इकडं अजून एक पकडले. तो चलते हम घर. ना रे शूटिंग कडून पाठव तुझी यूट्यूबवर. हां हां ही जी रेसिपी आहे मित्रांनो माझे काही मित्र आहेत UP साईडचे. सो त्यांच्याकडे बघितली होती एकदा तीच आज आपण ट्राय करतोय. मच्छी आता पूर्णपणे शिजलेली आहे आणि अशा प्रकारे आपली मच्छी रेडी झाली आहे.
सो असा होता आजचा छोटासा ब्लॉग. नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.